एक गाव पाण्यानं वेढलेलं, लोकसंख्या 60 ते 70. आत्तापर्यंत ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गावानं कधीही निवडणूक पाहिली नाही. पाहूया कुठे आणि कसं आहे हे स्वप्नवत गाव. आपण कोकणात आहोत या सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची किंवा गुरुवाची गरज नाही. आता आपण इलाव रत्नागिरीतील जैतापूर गावातील जुवे या गावात. जुवे या गावाला चारी बाजूने पाणी वेढलं तर हाच, पण जाण्यासाठी रस्तो तर नाहीच, आणि शिवाय एकही वाहन नाही. जवळजवळ 45 हेक्टर जागा असलेल्या या बेटावर 120 घरं आहेत आणि लोकसंख्या 60 ते 70. तर बघूया जुवे गाव कसं होतो. चमचमणारा पाणी, नारळा पोपईच्या उंच उंच बागा आणि मधोमध ही जमीन आणि चारी बाजूला पाणीच पाणी आहे. मंडळींनो, एक गोष्ट सांगूची झाली ना, तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत या बेटाला जागतं ठेवलं आहे ना, तर या फक्त पाण्यानं. सभोवताली खारं पाणी असतानासुद्धा या बेटावर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. मंडळींनो, जरी बहुतांश घरं बंद असली ना, तरी वर्षातून गणपती आणि शिमग्याक मात्र गाव नेहमी गजबजता. मंडळी, तशी या गावामध्ये कोणतीच समस्या नाही आहे. या गावात शेळीपालन, कुक्कुटपालन हे व्यवसाय केले जातात आणि मासेमारी हो तर या लोकांचा हातखंडो विषय आहे. त्याच्यामुळे जुवे गावातील लोक मासेमारी चांगली करतात आणि त्यांचं एक उदरनिर्वाहाचा व्यवसायच म्हणा ना. आता ही मंडळी हे मासे मारून आपलं उदरनिर्वाह तर करत असतंच, पण एवढ्या पाण्यात जीवावर बेतूनसुद्धा मासेमारी वाण लावण्याचा काम करत असतात. मित्रांनो, अजून एक अशी गोष्ट सांगूची वाटतं की मासेमारीबरोबर ते शिंदाण्याचा प्रकल्प, कालवाचा प्रकल्प हे सुद्धा त्याच्या जोडीला धंदे करतात. तरी मंडळी, या गावामध्ये कोणतीच समस्या नाही आहे, पण एक समस्या गावाच्या विकासाच्या आड येतात, ती म्हणजे या गावात नसलेला रस्तो. मंडळींनो, या गावाला आणखी एक गोष्ट खास बनवतं, ती म्हणजे या बेटाचा इतिहास. आपल्या राजांच्या काळापासून या बेटाचा वापर होत होतो असं सांगितलं जातं आणि संभाजी राजानं सुद्धा संगमेश्वरमध्ये मोगलांनी घेरलेलं असताना ताराबाईंना याच बेटावर सुरक्षित ठेवलं होतं. याचवेळी हे बेट मालोजी खोत शिंदे यांच्या ताब्यात देण्यात आलं होतं असंही सांगितलं जातं. रवळनाथाच्या कृपेने या गावात कोणतीच समस्या नाही. अगदी विहिरीचं पाणीसुद्धा गोड लागतंय. मंडळींनो, या बेटाच्या सभोवताली खारं पाणी असूनसुद्धा अगदी गोड्या पाण्याच्या विहिरीसुद्धा आहेत. मंडळींनो, तुमचं जर या बेटावर येऊचं योग झालंच तर इकडच्या जागृत देवस्थान असलेलं श्रीदेव रवळनाथाच्या मंदिराला नक्की भेट द्यावा. मित्रांनो, या बेटावर येऊ जागसुद्धा होडीची व्यवस्था आहे. फिरण्यासाठी म्हणा किंवा रात्री अपरात्री जर डॉक्टरची गरज असेल तर आपल्याला प्रायव्हेट होडी करूनच जावं लागतं. म्हणजेच मित्रांनो, या बेटावर जाण्यासाठी एकमेव मार्ग हा तो म्हणजे होडीच. आणि विशेष म्हणजे लाईटसुद्धा हा. मंडळी, अजून एक सांगूची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत या ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून या गावात कधी निवडणूक झालेली नाही. या बेटावर तर शाळा हाच, पण या मुलांच्या शिक्षणासाठी
मास्तरांका सुद्धा या होडीने जेवक लागता. काय नाही या बेटावर, सगळा काय हा निसर्ग हा, सौंदर्य हा, खाद्य संस्कृतीपणा आणि इतिहासपणा एवढा असताना सुद्धा हे बेट उपेक्षितच हा. मंडळींनो, तुमका जर शांतता अनुभवायची असत ना तर इकडे यावा. त्या माणसाच्या गोंगाटापासून, त्या वाहनांच्या कर्णकश आवाजापासून इकडे या. मित्रांनो, तुम्ही इकडे नक्की म्हणशाल सुख म्हणजे नक्की काय असता, आणि ह्याचा उत्तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये देशाल. चला तर मंडळी, धन्यवाद.